राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी बंगळुरूमध्ये असं म्हटलंय की हिंदू असणे म्हणजे भारताची जबाबदारी घेणे, म्हणूनच भारत हे हिंदू राष्ट्र आहे। सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन देखील एकाच पूर्वजाचे वंशज आहेत। त्यांना ते माहीत नाही किंवा त्यांना ते विसरायला लावले जाते। प्रत्येक देशाची प्राचीन परंपरा आहे, तशीच भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा हिंदू आहे असं त्यांनी म्हटलंय। म्हणजे हा सगळा जो मूळ जो आहे, जो ख्रिश्चन असतील किंवा मुस्लिम असेल, याचा जो मूळ आहे तो हिंदूच आहे असं देखील ते म्हणतात। त्यांना पुढे जाऊन सांगतो त्या प्रमुखांना या देशाचं मूळ 2,500 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धाने बौद्ध धर्म दिला या देशामधलाच आहे। आणि तो या देशामध्ये नव्हे तर परदेशात सुद्धा, म्हणजे म्यानमार पासून ते अफगाणिस्तानपर्यंत हा पसरलेला होता। आणि त्यामुळं या देशाचं खरं मूळ हा बौद्ध धर्म आहे। आणि बौद्ध धर्म हा देशाचा, म्हणजे या देशामध्ये जेव्हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये या इथे 84,000 लेण्या आणि स्तूपं सुद्धा बांधल्या गेलेली आहेत। अनेक जी मंदिरं आहेत जुनी, ती बौद्ध धर्माची मंदिरं आहेत। आणि त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे जे अलीकडच्या काळातल्या त्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे जुन्या इतिहासात हे सर्व लोक बौद्ध धर्माचे सर्व, म्हणजे त्यांचे पूर्वीचे जे काही पूर्वज आहेत ते सर्व बौद्ध धर्मीय होते। आणि त्याच्यानंतर इतर धर्म या देशामध्ये आलेले ते लक्षात घेतले।